19 जूनला आमदार राहुल आवाडे यांना मजुरी वाढीचे निवेदन. कामगार संघटना कृती समितीचा निर्णय. इचलकरंजी. प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह. इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांना 52 पीकला ₹1.82 मजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी समाजवादी प्रबोधिनी येथे यंत्रमाग कामगारांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते कॉम्रेड भरमा कांबळे होते. मेळाव्यात बोलताना कॉम्रेड भरमा कांबळे यांनी यंत्रमाग उद्योगातील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. यंत्रमाग कामगार, दिवाणजी व जॉबर यांना किमान वेतनानुसार प्रतिमहिना ₹17,321 वेतन मिळणे अपेक्षित असून त्यानुसार प्रतिदिन सुमारे ₹666 मजुरी मिळायला हवी. तसेच कांडीवाली, हेल्पर व झाडूवाली कामगारांना प्रतिदिन ₹624 वेतन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या 10 वर्षांपासून कामगारांना ना किमान वेतन मिळाले ना मजुरी वाढ मिळाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी 8 जून रोजी झालेल्या बैठकीत खर्चीवाले मालकांना मजुरी वाढ देण्यात आली, मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे येत्या 19 जून रोजी सुमारे 200 कामगारांच्या उपस्थितीत इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांना निवेदन देऊन मजुरी वाढीची मागणी करण्यात येणार असल्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला. तसेच 30 जूनपर्यंत मालकांकडून मजुरी वाढीबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कामगारांनी गुंडीबंडी आंदोलन सुरू करून दररोज किमान ₹1,000 मजुरी मिळाल्यासच काम करण्याची भूमिका घेण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. या मेळाव्यात कॉम्रेड दत्ता माने, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, दशरथ मोहिते, राजू शेलार आणि शिवाजी भोसले यांनी मार्गदर्शन करून कामगारांच्या एकजुटीचे आवाहन केले. यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता पुढील आंदोलनाची दिशा 19 जूनच्या निवेदनानंतर स्पष्ट होणार असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे. तुम्हाला मजुरी वाढ देत नाही. तुम्हाला आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं तुम्ही संघटित व्हा. 12 तासात अर्धा तास संघटनेसाठी वेळ द्या. 12 तासात 10 मिनिटं संघटनेला वेळ द्या. जी काय तुमच्यासाठी जे काय चालू आहे, जी काय शासनाचे नियम आहेत ते नियम तुम्हाला माहिती केलं आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला ज्या काय मागण्या द्या त्या पगार वाढ घ्यायला आपल्याला त्रास होणार नाही. आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय, पण तुम्ही ते काय करत नाही. तुम्ही काय करताय? कारखान्यात 3 तास काम करायचं, 1 तास बाहेर चहा प्यायला गेलं, नाश्ता करायला गेलं, पुडी खायला गेलं, मोबाईल बघायला गेलं. ज्या वेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला रोज अर्धा तास आम्ही संघटनेसाठी वेळ देतो. रोज अर्धा तास. चारच्या जागेला ब्रेक कोण रोज सकाळी जर दिवसभर असेल तर सकाळी 11 वाजता आम्ही संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही संघटनेच्या मोठ्याला आम्ही विचारणार, बाबांनो काय काय हालावं, काय चाललंय, काय नाही, उद्या काय आंदोलन आहे, काय करायला पाहिजे, काय नाही, ही माहिती घेऊन आम्ही येत होतो. ज्या पद्धतीने तुम्ही देखील करायला पाहिजे. नाहीतर मग काय त्याच्यात अर्थ आहे? 12 तास काम करायचं, घरात यायचं, कारखान्यात संध्याकाळी 8 पर्यंत थांबायचं, 8 वाजता कारखान्यात जायचं, घरात जेवायचं, झोपायचं, दुसरं काही नाही. म्हणून आपण देखील काम करत असताना टाइम टेबल ठेवायला पाहिजे. संघटनेच्या ऑफिसला जी आपली संघटना पसंती असेल त्या संघटनेच्या ऑफिसला आपण 10 मिनिटं अर्धा तास जाऊन आपण बसायला पाहिजे. रोज राहिला 8 दिवसात एकदा तरी काही नाही जाताना चर्चा करतो कामगार. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.